अजय आणि सीमा यांचे नवीनच लग्न झाले होते. पूजा झाली, मग दोघेही फिरू लागले. एकत्र कुटुंब असल्यामुळे रात्रीशिवाय वेळ मिळत नव्हता. एकमेकांसाठी त्यांच्या रूमला लागून शेजारी आंब्याचे झाड होते. ती जागा त्यांनी लग्नाआधी विकत घेतली होती. त्या झाडावर भूत आहे असे गावातील माणसे म्हणायची. त्यांचा काही विश्वास नव्हता आणि सीमाला या गोष्टी माहिती नव्हत्या. एकदा सीमाला रात्री भास झाला, कोणीतरी बाई आहे खिडकी जवळ उभी. तिने अजयला उठवले. त्याने तिला वेड्यात काढले. तिला अधूनमधून भास होत होता, त्यामुळे ती एकटीच जायची नाही कधीच. त्या बाईला सावज सापडलं होते, ते म्हणजे सीमा. पण ती एकटी कधी भेटली नाही, त्यामुळे ती पण वाट बघत होती संधी कधी मिळते. एकीकडे सीमाला दिवस गेले. ती माहेरी गेली आणि बाळ झाल्यावर आली. ओळ्या बाळंतीणीला लगेच भूतबाधा होते म्हणून सीमा घाबरून होती. सतत राम रक्षा म्हणे. उन्हाळा संपत आला. नळाला पाणी येत नव्हते. नदीच्या पलीकडे एक विहीर होती, तिलाच पाणी असे. ओहोटी असताना पाणी आणायला जावे लागत असे. एवढे दिवस घरातून नोकर आणि नणंद जात होते, पण आज ती म्हणाली, मी पण येते. आता बाळ मोठे आहे, ते राहील सासूबाईंजवळ. आणि ते गेले. बाळ मस्त राहिले. आता रोज जाऊ लागले. ते असंच एका नदीतून जाताना तिचा पाय घसरला आणि ती पडली. डोक्यावर असलेला हंडा आणि कळशी आपोआप तरंगत पाण्यात तरंगल्या आणि तिला कोणीतरी ओढली असे वाटत असताना नोकराने तिला ओढली. सीमा तिच्या विचारात होती. वहिनी वहिनी हाक मारली. नोकराने तशी ती भानावर आली. घरी आली, पण तिला काहीतरी वेगळे जाणवत होते. उशीर झाला म्हणून सगळे बाहेर वाट बघत होते आणि तिला त्या झाडाजवळ ती बाई दिसली. अगदी स्पष्ट हसत होती, बोलवत होती. तेवढ्यात बाळाचा आवाज ऐकला आणि तिने नजर फिरवली. परत बघते तर ती बाई पण भिजून आली होती. तिला समजेना. सासूबाईंनी लोटी काढली. नोकर बोलला म्हणून नारळ काढला, पण ती वेगळ्या विचारात होती. अजयने तिला हाक मारली तशी ती परत भानावर आली. सगळ्यांना वाटलं ती घाबरली आहे म्हणून जास्त कोणी विषय काढला नाही. सगळे झोपले. सकाळी उठून बघते तर काय, हातावर पायावर नखं उठलेली दिसतात. सीमा घाबरते. तिला लगेच उठवते. काल तिला कोणीतरी मुद्दाम ओढले होते पाण्यात. तेव्हा जो हात पाय पकडला तेथेच होते नख ओढलेले. बघूया पुढच्या भागात काय करते सीमा. अजयला सांगेल का? तिच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? ती बाई परत तिला दिसेल का? मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.